गोंदिया पोलीस भरती 2024मध्ये विचारलेला प्रश्न बघा. 999 1/7 अधिक 999 2/7 अधिक 999 3/7 अधिक 999 4/7 अधिक 999 5/7 अधिक 999 6/7 अशा टाईपचं गणित दिलेलं आहे. तर बघा, अशा टाईपचं गणित ज्यावेळेस येईल तुमच्याकडे, त्याला शॉर्ट ट्रिक काय आहे? पहिले तर कन्सेप्ट आपण ट्रिक्स शिकून घेऊ. त्यानंतर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये हा कन्सेप्ट समजून सांगणार आहे की का हे गणित दिसायला अवघड आहे पण ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त सोपं आहे. ट्रिक्स काय आहे बघा. हे 999 किती वेळेस आलेलं तो मोजा. 1 2 3 4 5 6 किती वेळेस आलेलं आहे? 1 2 3 4 5 6 6 वेळेस आलेलं आहे. मग 6 गुणिला 999 करा, अधिक 1/7 2/7 3/7 यांची बेरीज करा. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 किती झालेले आहेत ते यांची बेरीज केली 1 ते 6 पर्यंत, तर ते 21 येतात. छेदामध्ये 7 लिहा. म्हणजे यांची ह्या फक्त फ्रॅक्शनची बेरीज करा. फ्रॅक्शन म्हणजे काय, तर अपूर्णांक. हे काय जे आहे 1/7 2/7 यांची बेरीज करा, तर हे येतील 21/7. तर यांची जर बेरीज केली तर तुम्हाला उत्तर भेटेल 5997. ठीक आहे, तर हे उत्तर भेटणार आहे तुम्हाला. तर आता बघा, याला काय कन्सेप्ट आहे, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ह्याच्यामधला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती नसेल तर तुमचं गणित सोडवण्यात काहीच अर्थ नाही आहे. बघा, मी एखादी किंमत आहे, समजा मी असं लिहितो 3 4/5 अशी जर एखादी व्हॅल्यू आहे, मी त्याला एकतर पहिल्यांदा असं लिहू शकतो पहिल्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी काय लिहू शकतो की ह्या दोन संख्यांचा गुणाकार करू शकतो. म्हणजे 5×15 आणि ही संख्या ॲड करायची त्याच्यामध्ये. 5×15 + 4 किती होतील? 19. परत एकदा सांगतो, ह्या दोघांचा गुणाकार 5×15 आणि हे 15मध्ये 4 ॲड करायचे. 15 अधिक 4 करायचे म्हणजे किती येतील? 19. तर 19/5 मी ह्याला अशा प्रकारे लिहू शकतो किंवा ह्याला मी असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. किंवा तिसरी पद्धत काय आहे? 3 4/5ला लिहिण्याची तिसरी पद्धत काय, ह्याला लिहिण्याची तिसरी पद्धत बघा. ह्याचा अर्थ काय होतो की 3 अधिक 4/5. 3 अधिक, ह्याला मी असं पण लिहू शकतो 3 अधिक 4/5. आणि हाच कन्सेप्ट आहे. तुम्हाला संख्या दिलेल्या आहे अशा. पहिल्या कन्सेप्टनुसार बघा, 9991/7 ह्याला कसं लिहू शकतो तुम्ही? अशा फॉर्ममध्ये लिहिलं तर 1 2 3 999 1/7. प्लसचं चिन्ह आहे परत. हे बघ, इथे प्लसचं चिन्ह आहे. मी ह्या संख्येला कसं लिहिलेलं आहे? असं लिहिलेलं आहे. प्लसचं चिन्ह आहे म्हणजे दुसरी संख्या घेऊ आपण. म्हणजे ती काय बेरीज करायची आहे? तर 999 2/7 म्हणजेच काय, परत 999 यांची बेरीज होईल प्लस 2/7. तसंच करत गेलात तुम्ही तर 999 3/7 प्लस 999 प्लस 3/7 प्लस 999 प्लस 3/7 प्लस 999 सॉरी 3 झाले 4/5 आणि इथे 5/7 प्लस 999 6/7. तर यांची बेरीज आपण आता, हे 999 किती वेळेस आलेले आहे? 6 वेळेस. म्हणून यांचं तुम्ही डायरेक्ट बेरीज करू शकता किंवा 999 गुणिला 6 करू शकतात. 999 गुणिला 6 मध्ये जर केले तुम्ही तर 9 सकी 54 हातच्याले 5, 9 सकी 54 आणि 5 59 होतील. हातच्याले 5, 9 सकी 54 आणि 5 59. म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती झाली? 59 94. प्लस यांची बेरीज किती होणार आहे बघा. यांची बेरीज होईल 1. म्हणजे आता हे सगळ्यांचा छेद समान आहे, मग मी डायरेक्ट छेद समान लिहितो 7. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 6 4 10 5 15 आणि 6 21. म्हणजे 3 जर 594 59 मध्ये ॲड केले तर हे किती होतील? 59 97. म्हणजे तुम्ही कसंही उत्तर काढलं तरी उत्तर काय येणार आहे? 59 97. जर तुम्हाला काही गणिताचे प्रश्न असतील, माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर आपला हा QR कोड आहे बघा. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही त्याच्यावरती पाठवू शकता. जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त 59 रुपयामध्ये, फक्त 59 रुपयामध्ये तुम्ही दिवसभर कुठेही हिंडाळता 100 रुपये तर सहज दिवसाला घालवत असाल, तर फक्त 59 रुपयामध्ये आपण मेंबरशिप देत आहोत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करा. आपला WhatsApp चॅनल आहे बघा, ते WhatsApp चॅनलला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर ते कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.